येस, आय एम सरिता काका पाटील. येस, व्हेरी गुड. खूप छान. हां, बोला मॅडम. येस, आय एम सरिता काकासो पाटील. राइट, व्हेरी गुड. खूप छान. बरं, काय शेअरिंग करायचं होतं तुम्हाला? सर मी NLPचं बुक परवा दिवशी ऑर्डर केले. अरे रिचर्ड वाह! बँडलर सर. अरे वाह, वाह! व्हेरी गुड, व्हेरी गुड. काँग्रॅच्युलेशन मॅडम. रिचर्ड बँडलर थँक यू हे सर. फार मोठे ऑथर आहेत, ज्यांनी NLPचे फाउंडर आहेत ते, राइट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाग खूप आनंद होतोय मला. ऑर्डर केले. येस. किती चॅप्टर वाचले मॅडम? ऑर्डर केले म्हणजे आता येईल एक उद्या परवा ते. येस, येस, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जे काही तुम्ही वाचन करणार आहात, ते शेअरिंग करत राहा आणि मी तुम्हाला एक्सप्लेन येस, करेन आणि NLP हा आपला पार्ट पण आहे अजून. हां. येस तर सर. NLP विषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत आणि NLP हे फक्त म्हणजे हा अभ्यासाचा विषय नाहीये, हा अनुभवण्याचा विषय, प्रॅक्टिकल आहे ते. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मग ती माता-भगिनी असेल, गृहिणी असेल किंवा कुणीही असेल, बंधू असतील. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये NLP खूप सेल्समन असतील, सेल्स पर्सन असतील, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारे ऑफिसर असतील, सुपरवायझर असतील, शिक्षक असतील, शिक्षिका असतील, कुणीही प्रत्येकासाठी हे काम करतं. व्हेरी गुड. आणि NLP हा आपण सब्जेक्ट पण आता कन्सिडर केला. तुम्ही फाउंडेशनमध्ये पाहिलं असेल. म्हणजे जे पिरॅमिड मी दाखवलं आता. येस. राइट. व्हेरी हो गुड. सर, हो. व्हेरी गुड. आणि हे प्रॅक्टिकली कसं ॲप्लाय करायचं आहे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. राइट? येस सर. येस. So will व्हेरी you गुड. please share again that pyramid? हां, येस, येस. डेफिनिटली आय विल शेअर दॅट. Please. येस. अजून काही सरिता मॅडम आणि बोलायचंय सर तुम्हाला? आम्ही काल असं म्हणजे इथं निपाणीला गेलो होतो. आम्हाला हां, बँकेत जायचं होतं आणि हां, आम्हाला एक झेरॉक्स काढायसाठी आम्ही फक्त जस्ट दुकानात गेलो हां, आणि असं काय तिथे शाळेचा मुलगा आला. असं काय मनात आमच्या मनात पण काय नव्हतं असं. हां, काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही बँकेत गेलेलो सर आणि तिथं झेरॉक्स घेताना तो मुलगा आला आणि अचानक मनात आलं की आम्ही जे खायला घेतलेलं ते त्या मुलाला द्यावं असं वाटलं. त्याला दिलं आणि परत मनात क्लिक झालं की हां, त्या मुलग्याला विचारलं, "तुमच्या वर्गात किती मुलं आहेत बा?" तो म्हणला, "एक 30 आहेत." म्हणला. मग आणि असा विचार आला की त्या सगळ्या मुलांना पण चॉकलेट द्यावं आपण. म्हणून त्या हां. त्यांना म्हणलं, "त्यांना चॉकलेट पण द्या. किती मुलं आहेत त्यांच्या वर्गात, त्यांना चॉकलेट पण द्या." असं हा विषय झाला तो. असं भारी वाटत होतं सर. व्हेरी गुड. तुम्हाला तुमच्या जीवनात लय भारी वाटणार आहे. खरंच हां. कारण तुम्ही प्रत्यक्ष तसं जीवन जगत आहात आणि खरं सांगू, हो सर. हे जे भारीपण आहे ना, आता ह्याच्यावर मूव्ही पण आलेला आहे. पण हे भारीपण जे आहे ना, याच्यासाठी ही किंमत फार, फार कमी आहे आणि ज्याला हे समजतंय किंवा ज्याच्या अंतःकरणात दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा जागृत होईल ना, त्याला ते रिलेट होईल. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने डेअरिंगच लागते, करेज लागतं, धैर्य लागतं आणि जे धैर्य आपोआप विकसित होत चाललंय. लक्षात येतंय हो मॅडम? सर. येस, व्हेरी हो गुड. सर. काँग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक यू सर. तुम्ही एक स्टेप फॉरवर्ड गेलेला आहात. कारण बऱ्याच बाकी सर्वसाधारण महिला ज्या कोणी असतील ज्यांच्याकडे क्षमता असून सुद्धा ते हे गोष्टी करत नाहीत. परंतु ते तुम्ही करताय. मग त्या हो सर. विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटला होतात का? नाही सर. अच्छा. आमचं पुढं काम होतं मग त्यांना आम्ही दिलं. त्या मुलग्याला म्हणलं, "तू प्रत्येकाला दे बाळा, आम्ही निघतो." म्हणून. अच्छा, अच्छा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि खूप छान. पुढे गेल्यानंतर आम्ही बाळासाठी जे खाऊ घेतला होता ना, तो हां, त्याला नको होता. आता मी बॅग पण घेतली नव्हती. हातात कुठे ठेवायचा असा विचार मनात चालू होता. तोपर्यंत समोर एक लहान बाळ घेऊन म्हणजे एक लेडीज आली. मग हां, ते त्यांना देऊन दिलं. आणि एक थोड्या वेळा गेल्यानंतर ते म्हणजे असं जटा वगैरे असतात ना, त्या अशा हां. लेडीज आल्या समोर. त्यांना बरं. पण त्यांना पण हे केलं म्हणजे असं काय ₹10-20 असतील ते काय ते त्यांना पण हे केलं. म्हणजे व्हेरी असं गुड, नाही व्हेरी गुड. म्हणून म्हटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान मॅडम. बरं तुमचं जे काही अचिव्हमेंट होतं सप्टेंबर महिन्याचं ते काही झाले का मॅडम आता थोडीशी ग्रोथ त्यामध्ये? हो सर, हो सर. झाले, झाले. हां. अजून पण आहे. म्हणजे सगळं म्हणजे एम-डी-आर-टीचं पण माझं पूर्ण होईल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काँग्रॅच्युलेशन मॅडम. सर्वांनी क्लॅप करा मॅडमसाठी. थँक यू सर. येस, यू रॉक मॅडम. व्हेरी गुड.
व्हेरी म्हणजे गुड. त्यासाठी अपॉर्च्युनिटीज भरपूर आलेल्या आहेत समोर. म्हणजे आता मला सगळ्या त्या अपॉर्च्युनिटीज दिसतात. हा, ह्यांच्याकडे जायचंय, ह्यांच्याकडे जायचंय, असं सगळं म्हणजे पूर्ण क्लिअर होतंय. अच्छा, व्हेरी गुड. आणि हे लोकं पूर्वीपासून होते ना तिथेच? का नवीन आलेले आहेत? हो, हो, हो. नाही, नाही. पूर्वीपासून होते. हां, पण तुमची दृष्टी विकसित झाली नवीन. आता तुम्हाला ते रिअलाईज व्हायला लागलेलं की यांच्याकडे अपॉर्च्युनिटी ह्या आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि त्या हो, समोर यायला सुरुवात होते. राइट? व्हेरी गुड. हो सर. खूप छान मॅडम. थँक यू सर. आणि तुमच्या कृपेमुळे सगळं शक्य आहे. हां, मी फक्त निमित्त मात्र आहे. कळालं? हे जे काही आहे तुमच्यापर्यंत ब्रह्मांडाने पाठवलेलं आहे, पोहोचवलेलं. मी फक्त काय करतो माहिती आहे? पोस्टमन आहे, पोस्टमन. मी मेडिएटर आहे फक्त. तुमचं पत्र आलेलं आहे. हे पत्र घ्या आणि आणि सर त्या भागात आम्हाला प्रोग्राम करायचे म्हणजे असं माझ्या मनात क्लिक झालं, इथं घ्यायचा, इथं घ्यायचा, इथं घ्यायचा प्रोग्राम, असं म्हणजे मी ठरवून ठेवलंय. भविष्यात येस. होतील प्रोग्राम जिथे तिथे. फक्त एक प्रोग्राम ऑर्गनाइज करा. एक प्रोग्राम अरेंज करा. त्यानंतर तुम्हाला त्या हो सर. भागात प्रत्येक व्यक्ती ओळखायला लागेल, की ह्या ज्या चाललेल्या आहेत ना, ह्या सरिता काकासू पाटील मॅडम आहेत. कळालं? असं लोकं तुम्हाला येस सर. ओळखतील नावानिशी आणि हे सगळं काही घडू शकतं. फक्त एक प्रोग्राम ऑर्गनाइज करा, छोटासा का असेना आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण हो सर. इथे डेव्हलप करूया. राइट? चालेल. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू. थँक यू थँक यू फॉर सर. दिस थँक शेअरिंग. यू. व्हेरी गुड. आज ॲक्चुअली मला नाशिकला जायचं आहे. काल रात्रीच मी निघालो असतो. फक्त काल पाऊस पडत होता म्हणून मी पोस्टपोन केलं, की सकाळी 7 वाजता जाऊ म्हणून. आणि त्यासाठी हा प्रोग्राम घेणं पण मला फार महत्वाचं होतं. काही गोष्टी इंट्रोडक्टरी करायच्या आहेत. कदाचित उद्याचा प्रोग्राम मी नाशिकवरून घेईल. आता मी थोड्या वेळाने निघेल एक 5-10 मिनिटात आणि 3-4 तासाचा रन आहे. अर्ली मॉर्निंग हे निघावं लागेल. परंतु उद्या आपल्याला सर्वांनी अफर्मेशन किंवा जे गोल सेट केलेले आहेत हे लिहून काढायचे आहेत. असं कोणी आहे का, की ज्याला नाही समजलं, की मी गोलमध्ये काय लिहू? हँड रेज करा. जर नसेल समजलं तर. मी त्यांना एक्सप्लेन करेल. सर शॉर्ट में एक बार बता दीजिए ना प्लीज. येस. ओके. अ, ठीक है। और आपके लिए मुझे ये भी शेयर करना है लाइफ स्टैंडर्ड पिरामिड। जस्ट अ मिनट। ओके। ये स्क्रीन विजिबल है मैडम आपके लिए? यस सर, आई एम एबल टू सी. राइट। ओके, सो दिस इज व्हाट वी हैव टू डू। एंड ये हमारा फाउंडेशन है। अ, ये हमारा रूफ है जहाँ तक हमें पहुँचना है। लेकिन उससे पहले हमें फाउंडेशन बिल्ड करना होगा, फाउंडेशन प्रिपेयर करना होगा और ये हमारे 4 पिलर है। हेल्थ, रिलेशन, करियर एंड मनी। और इन मैं चाहता हूँ कि आप सभी लोग इनको एक बार देखें। ये जो पिलर है अपने आप को इमेजिन कीजिए। ये आपका हेल्थ का स्टैंडर्ड है। जैसे कि योगा है, सूर्य नमस्कार है, प्राणायाम जो कुछ भी आप कर सकते हो लेकिन वो करना बहुत ज़रूरी है। हेल्थ के लिए एक स्टैंडर्ड हम सेट करेंगे, उसके ऊपर हमें काम करना है। उसके बाद रिलेशनशिप मास्टरी, हर किसी के जीवन में रिलेशनशिप बहुत मैटर करता है। वो खुद के साथ रिलेशन है, अपने स्पाउस के साथ, उसके बाद अगर आप कहीं पे जॉब करते हो तो जो कोई भी आपके बॉस है या जो कोई भी आपके सुपीरियर है उनके साथ अच्छे रिलेशन मेंटेन करने, माँ और पिताजी के साथ जो अपना फैमिली है उनके साथ, फ्रेंड सर्कल, ये सारी चीजें आपके जीवन में पॉसिबल है। उसके लिए हमें रिलेशनशिप मास्टरी, इसके ऊपर हम काम करेंगे। प्रैक्टिकल स्पिरिचुअलिटी भी है। उसके बाद पावर ऑफ ग्रेटिट्यूड, ग्रेटिट्यूड मेडिटेशन है, इसके ऊपर हम काम करेंगे। हो ओपोनोपोनो, लॉ ऑफ अट्रैक्शन के ऊपर हम काम करेंगे, वास्तु के ऊपर हम काम करेंगे, हैंड राइटिंग। ये बेसिकली करियर के लिए है, लेकिन जो कुछ भी आपका करियर है उसको भी आप ग्रो कर सकते हो। उसमें 10x ग्रोथ, 10 टाइम्स। फॉर एग्जाम्पल अगर किसी का अभी 10,000 रुपीज अर्निंग है, 50,000 रुपीज अर्निंग है, तो वो 5 लाख कैसे कर सकते हैं उसके ऊपर हम काम करेंगे। और उसके बाद मनी के ऊपर फाइनेंशियल फ्रीडम कैसे अचीव कर सकते हैं और इसमें हमें सपोर्ट करेंगे ये सारी चीजें। ये सारी बेसिक स्किल है, बेसिक लॉ ऑफ अट्रैक्शन
उसके बाद एडवांस लॉ ऑफ अट्रैक्शन, उसके बाद न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग और हैंडराइटिंग। ये सारी चीजें स्टेप बाय स्टेप हम यहाँ पे डिस्कशन करेंगे। और कुछ प्रोग्राम है जहाँ पे आपको खुद को पार्टिसिपेशन करना होगा, आपको ट्रेनिंग प्रोग्राम में आना होगा। आणि ये सभी के लिए है, जो कोई भी यहाँ पे अभी मुझे सुन रहे हैं, उन सभी के लिए ये सारी चीजें हैं। तो गोल सेट करने के लिए 3 रूल है, इसमें 4 और 3 है। 4 एरियाज है जहां पे हमें गोल सेट करना है। सबसे पहले हेल्थ, उसके बाद रिलेशन, उसके बाद करियर, उसके बाद मनी। हेल्थ, रिलेशन, करियर, मनी, इसके ऊपर हमें बहुत ध्यान देकर काम करना है। कोई एक भी इसमें से नहीं छूटना चाहिए। ऐसे कभी मत कीजिए कि खाली पैसे ही अर्निंग करने के लिए पैसों के पीछे भाग रहे हैं और हेल्थ के ऊपर निग्लेक्ट कर दिया है पूरा। तो जो जो कुछ भी आप अर्निंग करोगे वो सारा डॉक्टर को देना पड़ेगा, True. क्योंकि हेल्थ बहुत इंपॉर्टेंट है। और बहुत सारे लोग यही काम करते हैं, शुरुआत के 25 साल 30 साल कड़ी मेहनत करते हैं, बहुत सारा बैंक बैलेंस बनाते हैं, लेकिन वही बैंक बैलेंस उनको देना पड़ता है डॉक्टर के लिए। या वो ऐसे समझिए वो अर्निंग ही कर रहे थे डॉक्टर को देने के लिए, राइट। तो हेल्थ इंपॉर्टेंट है, रिलेशन बहुत जरूरी है, करियर बहुत इंपॉर्टेंट है और मनी भी बहुत इंपॉर्टेंट है। इसके बारे में मैंने डिटेल में डिस्कशन किया था, लेकिन फिर से मैं बात करूंगा इसके ऊपर। और ये 4 एरियाज हो गए, और उसके बाद 4 कैटेगरीज हो गए। जैसे कि किसी चीज की रेसिपी होती है, वो रेसिपी फॉलो करना बहुत जरूरी है। वैसे ही अफर्मेशन गोल सेट करते समय उसके कुछ रूल्स है। सबसे पहला रूल है, अभी ये शॉर्ट में बताता हूं मैं, डिटेल में डिस्कशन करेंगे। सबसे पहले एंड एंड रिजल्ट बहुत जरूरी है, प्रोसेस इज नॉट मच इंपॉर्टेंट, एंड रिजल्ट। उसके बाद प्रेजेंट टेंस, प्रेजेंट टेंस में वो गोल सेट करना, अफर्मेशन लिखना बहुत जरूरी है प्रेजेंट टेंस में। एंड पॉजिटिव एंड प्रेजेंट कंटिन्यूस टेंस, पॉजिटिव होना भी बहुत जरूरी है। जैसे कि 2 चीजें हैं, मुझे बीमार नहीं होना है, सुनने के लिए तो ये तो बहुत अच्छा लगता है कि इनके अच्छे विचार है, इन्हें बीमार नहीं होना है, लेकिन ये निगेटिव थॉट है। तो इसी के लिए आप क्या कह सकते हो कि मुझे सेहतमंद बनना है, या मैं सेहतमंद हूं, मेरी सेहत अच्छी है, आई एम हेल्दी। अगर आप ऐसे बोलोगे तो अफर्मेशन काम करेगा। अगर आप निगेटिव बोलोगे तो निगेटिव अट्रैक्ट होगा, राइट। उसके बाद, यानी पहला हो गया एंड रिजल्ट नॉट प्रोसेस। उसके बाद पॉजिटिव एंड प्रेजेंट कंटिन्यूस टेंस। इन सारे चीजों के लिए थोड़ा समय लगेगा, 1 घंटा तो कम से कम चाहिए जब मैं एक्सप्लेन कर सकूंगा ये। और तीसरा है जिसमें एनर्जी चाहिए, गोल ऐसे सेट हो कि उसको बोलते समय सुधा एनर्जी फील होना चाहिए। फॉर एग्जाम्पल किसी का गोल हो एमटीआरटी बनना है, मुझे एमटीआरटी बनना है, और शायद वो एमटीआरटी बन भी गए तो, लेकिन वो बोलते समय अगर ऐसे बोलेंगे, हाँ मुझे एमटीआरटी बनना है, हाँ शायद बन जाऊंगा तो बन जाऊंगा, नहीं तो नहीं बन जाऊंगा। अगर बन गया तो भी ठीक है, नहीं बन गया तो भी ठीक है, लेकिन उसमें अगर फीलिंग मिसिंग है और एनर्जी मिसिंग है। जब आप एमटीआरटी बनते हो तो उसमें फीलिंग चाहिए, एनर्जी चाहिए, राइट। एनर्जी बहुत जरूरी है। तो ये 4 चीजें हो गई, एनर्जी और फीलिंग, ये 2 चीजें इंपॉर्टेंट है। एंड रिजल्ट इंपॉर्टेंट है, प्रोसेस इज नॉट इंपॉर्टेंट। और जैसे कि किसी को कहना है कि मुझे अ, किसी को उसकी शादीशुदा जिंदगी आनंद में जीनी है, तो फिर अगर उसने कंडीशन डाल दी कि अगर इस व्यक्ति से शादी करने के बाद ही मैं हैप्पी मैरिड लाइफ जीऊंगी, तो दैट इज नॉट गोइंग टू हैपन। एंड रिजल्ट क्या है, हैप्पी मैरिड लाइफ। तो उतना ही अगर फोकस करोगे तो आपके जीवन में जो कोई व्यक्ति होगा वो आपको अपने आप अट्रैक्ट होगा, राइट। इसे एंड रिजल्ट कहते हैं। उसके बाद 3 चीजें हैं, ये 3 चीजें जो है वो आपके लिए काम करेंगे। सबसे पहले ग्रैटिट्यूड,
जिसे मेंटेनेंस फ्रीक्वेंसी कहते हैं। जो आपके पास है पहले से, वो आप उसके लिए आपको धन्यवाद देना है, ग्रेटिट्यूड। उसके बाद गोल अचीव्ड फ्रीक्वेंसी, जो गोल आप पाना चाहते हो उसके लिए गोल आपको मिल गया है, आपको प्राप्त हुआ है, उसके लिए आपको फ्रीक्वेंसी सेट करनी है। और तीसरी चीज है जो मिसिंग है, जिनके भी अफर्मेशन है लेकिन वो अचीव नहीं हो पा रहे हैं बिकॉज ऑफ ये थर्ड, जो थर्ड कैटेगरी है उसी की वजह से, जिसे कहते हैं एक्शन ओरिएंटेड फ्रीक्वेंसी। एक्शन, वेट लॉस करना है, लेकिन किसी को अगर कहे कि आपको एक्सरसाइज करनी होगी तो बोलते समय नहीं है, डाइट फॉलो करना होगा, समय नहीं है, नहीं कर सकते। एक्शन अगर मिसिंग है तो अफर्मेशन कितने भी स्ट्रांग हो काम नहीं करेंगे। तो ये हमेशा याद रखिए, 4-4-3, हेल्थ, रिलेशन, करियर, मनी, उसके बाद एंड रिजल्ट, उसके बाद जस्ट अ मिनट, हाँ, ओके, अभी घर वाले भी बोल रहे कि हमें जाना होगा इसीलिए एंड रिजल्ट बहुत जरूरी है। प्रोसेस, पॉजिटिव टॉक, निगेटिव नहीं बोलना है, प्रेजेंट कंटिन्यूस टेंस, एनर्जी, फीलिंग, ये चार चीजें